खातेवाटपामध्ये नरेंद्र मोदींकडून सेफ गेम। राजनाथ सिंहांकडे पुन्हा संरक्षण खातं, अमित शहा गृहमंत्री तर परराष्ट्र खातं जयशंकर यांच्याकडेच। नितीन गडकरी पुन्हा रस्ते वाहतूक मंत्री। शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास ही खाती तर जेपी नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी। रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे तर ज्योतिरादित्य शिंदेंकडे दळणवळण आणि ईशान्येतल्या राज्यांची जबाबदारी। रक्षा खडसेंना क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद तर प्रतापराव जाधवांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार। अमित शहा असणार मुरलीधर मोहोळ यांचे बॉस। मोहोळ यांना सहकार खात्यामध्ये राज्यमंत्रीपद। कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये काहीशी खतखत। श्रीरंग बारणे आणि अण्णा बनसोडेंनी व्यक्त केली नाराजी। मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। मणिपूरमधील हिंसा थांबवणं गरजेचं। नागपूरमधल्या भाषणामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी सरकारला सूचना। लोकसभेचे निकाल असे का लागले यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। प्रक्षोभक विधानांवरून सर्वच पक्षांवर ताशेरे। एक राज्य एक गणवेश योजना 15 जूनपासून राज्यातल्या शाळांमध्ये लागू होणार। शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी, 1ली ते 8वी साठी योजना लागू। नीट परीक्षेतल्या गोंधळाच्या विरोधात देशभरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची निदर्शनं। निकालाची फेरतपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी तर पेपर फुटीची एसआयटी मार्फत चौकशी करा, सुप्रीम कोर्टात याचिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।